मळी बघा कसला येतो म्हणूनच मी आज तो मळी मित्रांनो संदीपला बोललो होतो कांडाळीची मासेमारी करत असताना मला तू फोन कर आणि संदीपने मला बोलवला रात्री फोन करून. मित्रांनो ते कांडाळ लावून मासेमारी. स्वागत आहे मित्रांनो. आत्ता वाजलेत 4:15 सकाळी 4:15 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे फिशिंगला. म्हणजे फिशिंग करायला आम्हाला बोलवलं आहे. कांडाळीची मासेमारी आहे. तर आम्ही चाललो आता. मी आहे, बाप्पा काय रुपेश आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता डायरेक्ट तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवलो. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता वेंगसरमध्ये मित्रांनो बोलवलेलं आहे. आलोय आता. मित्र उठलाय, बघूया ना. रात्री सर्व झोपलेले आहेत म्हणून हा आवाज हळू आहे. जाऊन बघूया उठलाय काय. उठलेला आहे. तो मित्रांनो संदीप हा माझा मित्र आहे. त्याच्या घरी आलोय आता. तो आणि आम्ही चाललोय. संदीपची गडबड जोरात चालू आहे. मित्रांनो स्पॉटवर आलेले आहेत. हा पाण्यात मी येऊ नंतर पिता आता कशाला पिता. भरपूर पाणी आहे. मित्रांनो कांडाळ लावतोय बघा. कांडाळ आता हे सोडायला लागले. सोडतात कांडाळ. मित्रांनो मेहनत बघा. हा मेहनत खूप असते. फिशरमन संदीप गाडी कांडाळ सोडतायत बघा. रात्री आता 4:45 वाजायला आले. 5 वाजले. दगडात अडकवता. बंद करू बॅटरी. दिसच हवं ना त्याला. सोडायची पद्धत. बाप्पा का पण आलेत बघा. त्यांना पण लय शौक आहे मासेमारीचा. आवड आहे मित्रांनो. कांडा वाकडी तिकडी सोडायची असते म्हणतात. हे डायरेक्ट पागळ्याचा मासा एक पण सोडत नाहीत. हसतायत. हे बघा लांब सोडले त्याने कांदा. कॅमेऱ्या लय आल्या. दगडी कशा मारता. हा लागलाय बघ. ते बघ तो एक खाली लागला. हा एक लागला. हा एक लागला. हा लागलाय. मित्रांनो कांडाळ लावून झाले आणि आता आम्ही शांत उभे आहेत. हे काका पण आलेत संदीप बरोबर. आता सकाळी 6 वाजता कांडाळ काढायची. संदीप पूर्ण भिजलाय. आणि काका पण भिजले. आजोबा नाव काय तुमचं. प्रभाकर. हा हे
घाडी काका, प्रभाकर घाडी आणि हे संदीप घाडी, गाडी आम्ही सगळे गाडी मेहनती माणूस. चटणीच्या माशात येतो ना मी. हा, मला फक्त फोन करा, मग आलो. चटणीच्या माशाला तुम्ही कुठे जाता? म्हणजे ह्याला झराबिरा असेल ना इथे? नाही नाही, तिथे जवळ तिथे नदीलाच सोडतो आम्ही. पाणी लागलं ना, हा. गदूळ पाणी झालं म्हणजे कांदा सोडतात चटणीच्या माशाला, कांदा टाकतो आम्ही. असे पकडत नाहीत. नाही नाही नाही, कांदा टाकलं ते म्हणजे 5-5 मिनिटांनी काढत राहायचं. 5-5 मिनिटांनी काढत राहायचं. अच्छा, असं आहे. वर चढतात तसे लागत राहतात सारखे. मित्रांनो, आता हे उतरले कांदा काढायला. बघूया किती मासे मिळतात ते. आता काय माहिती मी काय प्रिम वगैरे आणू का विचार संध्याकाळी बघाय पाहिजे काय करून मी माझ्या हात घेतला ना, ते बघ 100 रुपये दिसले तुम्हाला माहिती आहे मेन काय पाणी आहे ना. मित्रांनो, आता कांदाळे काढतात बघा. सकाळचे 6 वाजले ना. मासे किती लागतात ते बघूया. 5 वाजता लावले होते मित्रांनो. 5 वाजता कांदाळ लावले. आता हे बघा 6 वाजता काढतायत कांदाळ. बघूया किती मासे मिळतात ते. काट्या वगैरे अडकलेल्या असतात. काका डुबून डुबून कांदा काढतात बघा बाहेर. चौकात सांभाळून कांदा काढायला लागते ना काका, नाही तर फाटते ना ती. काय काटे बिटे अडकले तर मग फाटते ना ते. मित्रांनो, हे बघा सोडवतात कांदा. निसर्ग बघा, भरपूर पाणी आहे. तिकडे बाप्पू आणि रुपेश बसले आणि हे लोक उतरले. मित्रांनो, मेहनत बघा आहे ती. पाणी किती आहे बघा. मोठा मुळे आहे. काकांची मेहनत सॉलिड आहे. मित्रांनो, अशी कांडाळ लावून आहे ना, मासे अडकतात. फडफडताय. वर राहिली कांदा मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा.
सावकाश असे सोडवायला लागते कांडावर, सावकाश असे घ्यायला लागते कांदा, नाही तर अडकते. बघा कसं कांदा पद्धतशीर त्या काठीमध्ये घुसवतोय. डुबून काढतात कांदा बाहेर. तांब्याच्या घराच्या तिथे आहे ना खाली तिथलाच मासा. तिथे काहीतरी मोठा अडकलाय पुढं. मित्रांनो 1 तास कंप्लीट लागला. कांदा गोळा करायला 1 तास कंप्लीट लागला मित्रांनो. आता तिकडे बारीक दगडीनच कुठले आले कांदायची बी काय वाट केला आम्ही आता इथे पडता पडून खेकड पण लागतंय. ते वाट लावतात गुंडा होतात ना फारतात पुन्हा कांदायची कांदायची वाट लावून टाकतो मग कुठले सोडू खाऊ. तो मासा सटकला काय कांदाळीतून. हात गेला किती मला सुटत नाही ना कल्ल्या. मित्रांनो या काकांना माझ्यातर्फे बिग सलूट. खूप मेहनत केला नाही. चौकाश चौकाश इकडून मार इकडून मार इकडून. एक तास लागेल काढायला त्या आईला तुझा काय हातात घेऊन संदीप कांटाळला सोडून काढायला काढायला. हो तेच ना त्याच्यानं येणार नाहीत ते मुंडके मळी बघा कसला येतो म्हणूनच मी अजब करतो मरी. मित्रांनो संदीपला बोललो होतो कांदाळीची मासेमारी करत असताना मला तू फोन कर आणि संदीपने मला बोलवला रात्री फोन करून. मित्रांनो ते कांदाळ लावून मित्रांनो ते फोन करून बोललो तर मी आलो मासेमारी केले त्याने. सोडायचं गाठी रुपये घेता बघ उचलून खरोखर वंकट नाही सांगते. पण पाण्यात बुडायची मेहनत नाही. जरा हे कर तुम्ही दाखवा ना असे पकडायला फिरून धरा. मित्रांनो अंदाजीला एवढे मासे मिळाले. डोकर घे अडकला. ही गुरपटावायचीच आणखी सोडवताना सरळ लावायचीच अडचण माहिती. याच्यात मान काढायला लागते ना त्याची. शेंगाळी लागली तर आय जाऊली ती ते कसू बाहेर असतात ना त्याची.
मित्रांनो आता काढायला लागले का दिवाळी कांदळीतले मासे. ह्याच्यावर जातो ना मी मला वाटतं, अरे मासे किती आणले मला पण दे, मुंबईत पाठवून देऊ. जीव किती जातो आपलं आम्हाला माहिती. हा काय बोलायला काय तसलं मळी आहे बघा. हा तेच मला मोठे मळे आहे तिकडे. अंडीवाले अंडी लावलेली आहेत आता. अंडी तयार झाली आहे. हा आता अंडी द्यायचे. नाव काय बाई? आता खेळायचा टायमिंग झाला. असे काढतात कांदळीतून. ही घर पोकळ झाली. होतो ना. नाही लय डेंजर नाही. काढून टाकते ना कांदा. थंडी उडली. दोन दुसरीकडे काट्या असतात ना वरती पण काल मला तो हे वाटला होता, मला मी हात लावला, धरली आता तुझी पूर्ण, नंतर बघितलं कमी माशी आली. तर मित्रांनो व्हिडिओ आता इथे संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. जरा पडली तर मला कोणी